नमस्कार, मी डी.टी. आंबेगावे, मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स। सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनेलला आत्ताच सबस्क्राइब करा। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या महायुती सरकारची राज्य मंत्रिमंडळाची बैठक नुकतीच पार पडली। या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले। विदर्भ आणि मराठवाड्यात दुग्ध विकासाला गती देण्यासाठी राज्य सरकारने 149 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे, तर दुसरीकडे नगराध्यक्षांना मोठे अधिकार देण्यात आले आहेत। येत्या विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य मंत्रिमंडळाच्या सर्व बैठकींना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे। त्यातच आज पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत एकूण 8 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले। यात नगरविकास विभाग, ऊर्जा विभाग, सहकार, सार्वजनिक बांधकाम, वैद्यकीय शिक्षण, उच्च व तंत्र शिक्षण, महसूल विभाग, पशुसंवर्धन व दुग्ध विकास या विभागाकडून महत्त्वाचे निर्णय जाहीर करण्यात आले आहेत। 1. विदर्भ व मराठवाड्यात दुग्ध विकासाला गती देणार 149 कोटीस मान्यता, पशुसंवर्धन व दुग्ध विकास। 2. मराठवाड्यातील खालसा झालेल्या वर्ग 2च्या इनाम व देवस्थानच्या जमिनी वर्ग 1 करण्याचा निर्णय, लाखो नागरिकांना लाभ, महसूल विभाग। 3. डेक्कन कॉलेज, गोखले अर्थशास्त्र व राज्यशास्त्र संस्था, टिळक महाराष्ट्र विद्यापीठातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वैद्यकीय प्रतिपूर्ती योजना, उच्च व तंत्र शिक्षण विभाग। 4. यंत्रमागांना अतिरिक्त वीज दर सवलतीसाठी नोंदणीची 8 मार्च 2025 पर्यंत शिथिल, सहकार विभाग। 5. शासकीय खासगी वैद्यकीय महाविद्यालयाच्या निवृत्त अध्यापकांना ठोक मानधन, वैद्यकीय शिक्षण विभाग। 6,000 किलोमीटर रस्त्यांचे डांबरीकरण ऐवजी सिमेंट काँक्रिटीकरण सुधारित 37,000 कोटी खर्चास मान्यता, सार्वजनिक बांधकाम विभाग। 7. नगराध्यक्षांचा कालावधी 2.5 ऐवजी 5 वर्षे, नगर विकास विभाग। आणि 8. सौर ऊर्जा प्रकल्पांच्या कर्जासाठी KFW कंपनीशी स्थिर व्याजदराने करार, ऊर्जा विभाग। यात नगर विकास विभागाने नगराध्यक्षांच्या कालावधीत वाढ केली आहे। त्यामुळे आता नगराध्यक्षांचा कार्यकाळ 5 वर्ष असणार आहे। याआधी नगराध्यक्षांचा कालावधी हा 2.5 वर्ष इतका होता। तर दुसरीकडे पशुसंवर्धन व दुग्ध विकास विभागाने विदर्भ आणि मराठवाड्यात दुग्ध विकासाला गती देण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे। यासाठी 149 कोटींची मान्यता देण्यात येणार आहे। त्यासोबतच सार्वजनिक बांधकाम विभागाने 6,000 किलोमीटर रस्त्यांचे डांबरीकरण ऐवजी सिमेंट काँक्रिटीकरण करण्यास मान्यता दिली आहे। यासाठी सुधारित 37,000 कोटी खर्च येणार असून त्यासाठी मान्यता देण्यात आली आहे। सामान्य जनतेचा बुलंद आवाज, सत्य पोलीस टाइम्स।